महाराष्ट्रामध्ये पावसाने पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केले. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन सागरी क्षेत्रामध्ये एकाच वेळी झालेल्या हवामानाच्या मोठ्या बदलामुळे मान्सूनचा वेग आणि दिशा पूर्णपणे बदलली आहे. याचा थेट आणि तीव्र परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरती होत असून आज राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. 9 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा असून मान्सूनचं मोठं संकट ओढावलं. कोकण किनारपट्टी आणि लगतच्या अरबी समुद्रामध्ये तीव्र वारे आजचा दाब निर्माण करत आहेत आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे थेट वेगाने महाराष्ट्राच्या भूमीवरती धडकत आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र दाबामुळे पूर्वेकडून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना मोठी गती मिळाली आहे. या दोन महासागरावरील हवामानाच्या परस्पर विरोधी आणि तीव्र बदलामुळे मान्सूनचे वारे अचानक दिशा बदलून महाराष्ट्रावरती केंद्रित झाले आहेत. त्यामुळे वातावरणात प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून काही तासात ढगफुटी सदृश पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या अरबी समुद्राच्या उत्तर भागातून बाष्पयुक्त वारे वायव्य दिशेकडून येत असून ते थेट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जोराने ढकलले जात आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनच्या पट्ट्याने आपली दिशा बदलून ती सध्या मध्य महाराष्ट्राच्या दिशेने वळवली आहे. या दोन्ही बाजूच्या महाकाय बाष्पाला वाऱ्याची टक्कर थेट महाराष्ट्राच्या भूमीवरती घेऊन येत आहे. यामुळे हवेचा दाब प्रचंड वाढला आहे. परिणामी वातावरणामध्ये काळे ढग एकाच जागी स्थिरावले जात आहेत, ज्यामुळे वातावरणीय बदल हा पुढील 4 तासांमध्ये ढगांची प्रचंड गर्दी निर्माण करेल. त्यामुळे 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट देखील होणार आहे. या पावसामध्ये वाऱ्याचा वेग देखील तीव्र असेल. यामुळे 2 वेगवेगळ्या टप्प्यावरती पावसाचा मारा महाराष्ट्रावरती होईल. यामध्ये मान्सूनच्या वाऱ्याचा पहिला टप्पा राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट घडवून आणणार आहे. या भागामध्ये वातावरणातील उष्णता आणि बाष्पांच्या प्रचंड टक्करीमुळे वादळी वाऱ्यासह आकाशातून विजा कोसळतील, ज्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहावं लागेल. तर यामध्ये दुसरा टप्पा असणार आहे तो थेट किनारपट्टी भागामध्ये म्हणजेच कोकण भागामध्ये तसेच लगतच्या पश्चिम महाराष्ट्राच्या घाट माथ्यावरती आदळणारा पाऊस असणार आहे. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे हे थेट या भूप्रदेशावरती धडकत असल्यामुळे येथे आभाळ फाटल्यासारखं दृश्य निर्माण होईल. काही क्षणामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. या अतिवृष्टीमुळे तासाभरातच सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरामध्ये रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार आज महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांवर मान्सूनचं मोठं संकट ओढावलेलं आहे. पण सर्वात मोठी बातमी ही आहे की पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये आकाशात विजांचा कडकडाट भयंकर होणार आहे. तर पुढील 5 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनो, सध्या हवेचा दाब अचानक खाली घसरला असून बाष्पांचे अतांग ढग एकाच ठिकाणी गोळा झाले आहेत. वाऱ्यांचा अनपेक्षित वेग आणि दिशा बदल इतका तीव्र आहे की वाऱ्यांचा हा फटका महाराष्ट्रातील पहिल्या 4 जिल्ह्यांना बसेल. या विभागामध्ये वातावरणातील उष्णता आणि आर्द्रतेच्या प्रचंड टक्करीमुळे ढगांचं प्रचंड घर्षण होईल. परिणामी या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटीसह आकाशातून विजांचा कडकडाट होणार आहे. जमिनीवर विजा कोसळण्याच्या तीव्र घटना घडण्याची शक्यता आहे. 4ही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा प्रति तास 50 ते 60 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे झाडे पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. हवामान बदलाचा सर्वात धोकादायक आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा टप्पा आहे. यामध्ये वाऱ्याच्या तीव्र पावसाचा वेग हा 5 जिल्ह्यांवर केंद्रित होईल. त्यामुळे समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे हे थेट आदळत असल्यामुळे हे ढग हवेत अडकून राहून अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस निर्माण करतील आणि या अतिवृष्टीमुळेच अवघ्या काही तासामध्ये शेकडो मिलीमीटर पाऊस सकल भागामध्ये पाणी साचून जलमय परिस्थिती निर्माण करेल. हवामान खात्याने दिलेल्या नवीन रिपोर्टनुसार केरळ, कर्नाटक आणि अगदी उत्तर भारताकडून अत्यंत वेगाने धावत सुटलेले पावसाचे वारे एकाच वेळी महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन धडकणार आहेत. आज रात्री अवघ्या पुढील 2 ते 3 तासामध्ये वाऱ्याचा वेग हा काही पटीने वाढून महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांवर निसर्गाचा कोप होणार आहे. 9 जिल्ह्यांपैकी पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट जोरदार होईल आणि पुढील 5 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानामध्ये चक्रव्यूह निर्माण झाले. दक्षिण आणि उत्तर भारताची भौगोलिक परिस्थितीवरून पाहता सध्या दक्षिण भारतात केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून बाष्पाने भरलेले वारे उत्तर दिशेने सरकले जात आहेत. दुसरीकडे उत्तर भारताकडून खाली येणाऱ्या वाऱ्याच्या दाबाने दक्षिण पश्चिम किनारपट्टीच्या वाऱ्यांना एका विशिष्ट बिंदूवर रोखून धरले. यामुळे थेट महाराष्ट्रावरती येऊन ते आपटतील तेव्हा काही सेकंदामध्ये ते खाली कोसळणार आहेत. केरळ, कर्नाटकवरून येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा पश्चिम घाटाच्या भिंतीला धडकतात तेव्हा त्यांना उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड हवेचा धक्का बसून थेट महाराष्ट्राच्या मध्य आणि कोकण भागावरती ओढावलं जातं. वाऱ्याची ही दिशा अचानक बदलल्यामुळे वातावरणामध्ये काळे कुट्ट ढग एका जागी गोळा झाले असून या महासंघर्षामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एका रात्री ढगफुटी
ढगफुटी सदृश्य पावसाने विळखा घातलाय। आज रात्री वाऱ्याचा वेग हा साधारण प्रति तास 55 ते 70 किलोमीटर एवढा प्रचंड असणार आहे, तर काही घाटमाथ्यावरती हा वेग 80 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो। जेव्हा हे वारे पर्वतीय भिंतींना धडकून वरच्या दिशेने फेकले जातील तेव्हा हवेतील आर्द्रता सेकंदात घनतेमध्ये बदलून महाकाय ढगांची निर्मिती करेल। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीच्या 2 ते 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे 100 ते 150 मिलीमीटर पर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। अवघ्या काहीच तासांमध्ये महाराष्ट्रातील काही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। कोणत्याही क्षणी विजा कडकडण्याचा धोका आहे, त्यामुळे जमिनीवर विजा पडताना झाडाखाली थांबू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। आज रात्रीची भौगोलिक आणि हवामानाची परिस्थिती ही अत्यंत संवेदनशील असणार आहे, त्यामुळे 9 जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या भूमीवरती जी प्रचंड उष्णता निर्माण झाली होती ती वातावरणातील वाढलेल्या उष्णतेनेच हवेला पूर्णपणे गरम केलंय आणि वरच्या दिशेने हवा ढकलली गेली। जेव्हा ही गरम झालेली हवा आणि बाष्पाने फुगलेले वारे वर फेकले गेले तेव्हा प्रचंड उष्णतेचे ऊर्जेमध्ये रूपांतर झालं। जमिनीवर साचलेली ही उष्णता आता थंड हवेच्या संपर्कात आल्यामुळेच आभाळामध्ये मोठा स्फोट घडून आला। परिणामी जमिनीमध्ये उष्णता वाढलेली होती। जमिनीवरती ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळणार आहे। नाशिकमध्ये उत्तर आणि पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे एकत्र आल्यामुळे वातावरणीय दाब तीव्रतेने खाली आलाय। जमिनीवर साचलेली उष्णता आणि वरच्या थरातील थंड हवा यांच्या संघर्षामुळे ढगांची निर्मिती झाली आहे। नाशिकमध्ये आता प्रति तास 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटीचा इशारा देण्यात आला। पुण्याच्या घाटमाथा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिण आणि पश्चिमेकडून येणारे वारे हे पर्वतीय भागांवरती आढळले जात आहेत आणि हवेत उंच ढग फुगले आहेत। या भागामध्ये प्रति तास 65 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून जोरदार विजा चमकतील। अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाऱ्यांची दिशा बदलामुळे हवामानाचा मोठा उलटफेर झाला आहे। या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार आहे। मान्सूनचा जोर वाढणार आहे। जमिनीवर उष्णता आणि वाऱ्याच्या संघर्षामुळे तीव्र घटना घडण्याची शक्यता आहे। जळगावच्या परिसरामध्ये उत्तर भारताकडून आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे तसेच जमिनीवर वाढलेल्या तापमानातील बाष्पाचे ढग हे अधिकच तीव्र होतील। जिल्ह्यांवरती ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे। अरबी समुद्रातून अत्यंत वेगाने पुढे सरकणारे बाष्पयुक्त वारे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येऊन धडकत आहेत, त्यामुळे जमिनीवरील प्रचंड उष्णतेमुळे हवेत फुगलेले काळे ढग आता पालघरच्या आभाळामध्ये फुटणार आहेत। 75 ते 85 किलोमीटर पर्यंत वाऱ्याचा वेग जाणार आहे। पालघर जिल्ह्यामधील नागरिकांना देखील सुरक्षित राहावं लागणार आहे। ठाणे जिल्ह्याभोवती मान्सूनच्या वाऱ्याने चक्राकार स्थिती निर्माण केल्यामुळे वातावरणात प्रचंड आर्द्रता निर्माण झाली आहे। समुद्रावरून येणारे बाष्प आणि शहरी उष्णतेचा प्रभाव यामुळे हे ढग अत्यंत घनदाट बनले आहेत। या जिल्ह्यांमध्ये आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून रस्ते जलमय होतील। नद्या आणि नाल्या धोक्याच्या पातळीवरती जातील। आपत्कालीन यंत्रणा देखील सतर्क होणार आहे। रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये तसेच सह्याद्रीच्या पायथ्याशी अरबी समुद्राच्या वाऱ्यांनी अक्षरशः तांडव मांडले। समुद्र खवळलेला असून तेथून येणारे तीव्र बाष्पयुक्त वारे डोंगरांना धडकून हवेत प्रचंड वेगाने वर जातील। या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ढगफुटी सदृश्य पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच दरडी कोसळण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग प्रति तास 80 किलोमीटरपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे। बाष्पाने भरलेले वारे कोकण किनारपट्टीवर धडकल्यामुळे हवेचा दाब अत्यंत कमी झाला। येथे आभाळ पूर्णपणे काळेकुट्ट झालं असून ढगफुटी सदृश्य पाऊस थैमान घालणार आहे। नद्या दुथडी भरून वाहतील तर रस्त्यावरती पाणी साचू शकतं। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सूनच्या वाऱ्यांनी अत्यंत आक्रमक रूप धारण केले। अतिमुसळधार पाऊस सुरू होणार आहे। समुद्राच्या उंचावरती लाटा उसळणार आहेत आणि धोक्याची घंटा देण्यात आली आहे। जमिनीवर उष्णता आणि सागरी बाष्पाच्या संघर्षातून या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद होणार असेल। अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। घाट रस्त्यावरती दरडी कोसळण्याचे धोका असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे।